व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लवकरच खूप मोठी उलथापालथ होण्याची शक्यता दाट आहे. त्याचं कारण असं आहे, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही जी महाविकास आघाडी आहे ना, मावा आघाडी जिला म्हटलं जातं, त्या मावा आघाडीमध्ये खूप मोठी उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. कारण यांच्याकडे नाराजांची संख्या दिवसेंदिवस वाढायलाच लागलेली आहे. बरं, नाराजांची संख्या ही काय फक्त मावा आघाडीकडेच वाढतीये का? नाही, महायुतीत पण आहे. पण महायुतीमध्ये आतापर्यंत फक्त इकडून आलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट, म्हणजे अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे सेना यांच्याकडून काही जण नाराज आहेत, ज्यांना अपेक्षा होती की आपल्याला विधान परिषदेची आमदारकी मिळेल. या नाराजांमध्ये अमोल मिटकरी आहेत, जे बाजारू विचारवंत आहेत. गोपीचंद पडळकर यांनी दिलेली पदवी ही. शिंदे सेनेमध्ये शीतल म्हात्रे आहेत, ज्या नाराज आहेत. मात्र यावर स्पष्टीकरण देताना एकनाथभाई शिंदे स्पष्टच बोललेले आहेत की जागा कमी असतात, इच्छुक खूप असतात, पण आमच्या गटामध्ये नाराजीचा असा काही प्रश्न नाही. पण शीतल म्हात्रे यांना नक्कीच अपेक्षा होती की ज्याप्रमाणे एकनाथभाईंनी ज्योती वाघमारे यांना खासदार केलं, त्याचप्रमाणे ते आपल्याला आमदार देखील करतील. मात्र शीतल म्हात्रे एक गोष्ट साफ विसरल्या की जेव्हा हे 40 जण गुवाहाटीत होते, तेव्हा शीतल म्हात्रे काय बोलल्या होत्या? जेव्हा त्या उद्धव ठाकरेंसोबत होत्या, उद्धव ठाकरेंसोबत असताना शीतल म्हात्रे असं बोलल्या होत्या, काय बांबू, काय ते जाऊ दे आता, काय आपल्या माता बंधू भगिनी सगळेच बघतात व्हिडिओ, तो शब्द उच्चारणं सुद्धा घाण वाटतं. पण जर कमरेखालीच बोलल्या होत्या, कोणाला आवडलं असेल होते या 40 जणांपैकी? ऐकलं तर सगळ्यांनीच आहे ना, अख्ख्या जगानं ऐकलं ना. ते कोणाला आवडलं असेल? अर्थातच. त्यानंतर कसं त्यांचं मतपरिवर्तन झालं, मनपरिवर्तन झालं आणि मग त्या शिंदे गटात सामील झाल्या. शिंदे गटात आल्यावर त्यांना असं वाटलं की आपण फायर ब्रँड आहोत, त्यामुळे शिंदे साहेब आपल्याला पुढे करतील. पण शिंदे साहेबांनी बच्चू कडूच्या पारड्यामध्ये वजन टाकून दिलं आणि बच्चू कडूंनी तर त्यांचा पक्षच विलीन करून टाकला शिंदे सेनेमध्ये, म्हणजेच शिवसेनेमध्ये. तसे बच्चू कडू हे मूळचे शिवसेनेचेच, त्यामुळे घर वापसी झाली त्यांची असं म्हणायला हरकत नाहीये. कारण खरी शिवसेना कोणाची हे एकनाथभाईंनी महाराष्ट्राला दाखवून दिलेला आहे. तर हा झाला एकनाथ शिंदे यांच्या गटाचा किस्सा. अजून बरेच गट बाकी आहेत, बरेच जण आहेत या रांगेमध्ये. त्यातले काही जण जे आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं बोलूया आज. मित्रांनो, त्यांच्याबद्दल बोलण्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची, ती म्हणजे आपण जे आपल्या परिवारातर्फे सत्कार्य करत आहोत, सत्कर्म करत आहोत कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी, त्यानंतर त्यांचे हालाकीच्या परिस्थितीत जे नातेवाईक ज्यांच्याकडे 10 रुपये सुद्धा नाही आहेत जेवणासाठी, खाण्यासाठी, त्यांच्यासाठी आपण अन्नदान करत असतो. शेतकऱ्यांसाठी आपण अजूनही काम करतोय. आता कोरडा दुष्काळ पडलेला आहे, पाण्याची भीषण टंचाई, एक गंभीर परिस्थिती आहे मित्रांनो. तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण आवाहन केलं होतं, त्यापैकी दत्तात्रय देशपांडे यांनी सहकार्य केलेलं आहे. त्यानंतर सोनाली भांडे यांनी सहकार्य केलंय. PS भाकरे यांनी सहकार्य केलेलं आहे. या सगळ्यांच्या पावत्या अशा प्रमाणे आपण तयार केलेल्या आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. मित्रांनो, या सत्कर्मामध्ये तुम्ही सुद्धा सामील व्हावं, तुम्ही सुद्धा सहकार्य द्यावं, ही हात जोडून विनंती आहे. दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं ते नक्की द्या, सहकार्य करा. एक रुपया देखील लाख मोलाचा असतो मित्रांनो. तो 1 रुपया देखील खूप मोठा आधार बनू शकतो. तेव्हा या जीपे फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान देता येऊ शकतं नक्की द्या. त्याचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे या सहकार्यांसारखंच तुम्हाला सुद्धा पावती देता येऊ शकेल. वाट बघत आहेत अनेक नजरा, अनेक डोळे असूसलेले आहेत तुमच्या आधारासाठी, मदतीसाठी. तर शिंदे सेनेबद्दल तर आपण बोलले. चला आता जरा वळूया काँग्रेसकडे. आधी असं ठरलं होतं की उद्धव ठाकरे जर स्वतः उतरणार असतील रिंगणात तर काँग्रेस उमेदवार देणार नाही. ठीक आहे. मात्र झालं उलटच. उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी गेम फिरवला, अंबादास दानवेंना उभं केलं आणि आता
पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात असे नेते रांग लावून बसलेले आहेत आणि आपली आपली लॉबी वापरायला यांनी सुरू केलेली आहे. आता हे बघायचं आहे की यांच्यापैकी कोणाच्या पारड्यामध्ये काँग्रेस आमदारकीची उमेदवारी टाकते विधान परिषदेची. म्हणजे रस्सीखेच तिकडे सुद्धा आहे. बरं, याचा ताप हा उबाठाला होणार आहे. जर काँग्रेसने त्यांचा उमेदवार या विधान परिषद निवडणुकीमध्ये जर दिला तर नक्कीच मतं फुटणार मित्रांनो. आणि गेल्या वेळेस सारखीच परिस्थिती निर्माण होऊन देवेंद्र फडणवीस हे परत एकदा यांना झटका फाटका देऊ शकतात आणि तगडा झटका देऊ शकतात. देवेंद्र फडणवीसच कशाला, एकनाथ शिंदे सुद्धा आहेतच की, कारण त्यांच्याकडे अतिरिक्त मतं आहेत. आणि मैत्रीपूर्ण मदत मागत देवेंद्र फडणवीसांकडे ते मागणी करू शकतात, आम्हाला जास्तीची मतं द्या म्हणून, तुमच्याकडे जी जास्तीची आहेत त्या आम्हाला द्या. देवेंद्र फडणवीस देतील सुद्धा, कारण काँग्रेस नामशेष करणं हेच तर टार्गेट राहिलेलं आहे भाजपचं. काँग्रेस हटाओ देश बचाओ हा तर नारा आहे बीजेपीचा. आणि हे करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मागे पुढे बघणार नाहीत अजिबातच. पण यामुळे फटका कोणाला बसणार आहे? अंबादास दानवे यांना. अंबादास दानवे यांना जर फटका बसला तर त्याचा आनंद सगळ्यात जास्त कोणाला होणार आहे माहिती का? सुषमा अंधारे. होय, शिवसेना उबाठा गट उपनेत्या सुषमा अंधारे, ज्यांनी प्रभू श्रीराम आणि माई सीता यांच्यासोबत रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची तुलना केली. आणि आधी काही महिन्यांपूर्वी, वर्षांपूर्वी ते असं बोललेले आहेत की राम आणि कृष्ण हे सगळं थोतांड आहे. मग उद्धव ठाकरे थोतांड आहे का, असा प्रश्न मनाला साहजिकच पडतो. कारण असे भव्य दिव्य वाक्य अंधारेबाईंनी या अगोदर अनेक वेळा फेकलेले आहेत, अनेक वेळा सांगितलेले आहेत. सुषमा अंधारे यांना प्रचंड इच्छा होती किंवा त्यांना खात्रीच होती की उद्धव ठाकरे आपल्याला नक्कीच विधान परिषदेवर पाठवतील. आणि त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त मी किती हिंदुत्ववादी आहे हे दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करण्याचा चंग बांधला होता. कसा तर अंबाबाईच्या दर्शनाला जाणं, वारीमध्ये फुगडी खेळणं, वारीमध्ये चपात्या लाटणं, त्यानंतर देवाचं काहीतरी करत बसणं. मी हिंदुत्ववादी आहे हे सांगण्यासाठी त्यांची धडपड चालू होती. पण त्या किती हिंदुत्वाच्या विरोधात आहेत हे त्यांनी आधीच सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आता काही फायदा नाहीये. जो बूंद से गई वो हौद से नहीं आता, ही म्हण कदाचित सुषमा अंधारे विसरलेले आहेत. ऍक्च्युली सुषमा अंधारे यांना त्यांच्या पक्षांतर्गतच खूप विरोध आहे. ज्या दिवशी त्यांनी उबाठा गटामध्ये प्रवेश केला, म्हणजे शिवसेना तेव्हा एकच होती वाटतं, त्यांनी प्रवेश केला तेव्हाच अनेकांची नाराजी ओढवली गेली होती. अनेकांना हे रुचलंच नाही की ही बाई इकडे काय करतीये आणि उद्धव साहेबांनी हिला घेतलं कसं काय, असा प्रश्न तेव्हाही उपस्थित झाला होता. ह्या बाईमुळे आणि भोंग्यामुळेच उबाठा गटामध्ये फूट पडली, शिवसेनेमध्ये फूट पडली आणि शिंदेचं फावलं. आज शिंदे यांनी सिद्ध केलेलं आहे की त्यांची सेना हीच खरी शिवसेना आहे. त्यामुळे नाराजांच्या रांगेमध्ये टॉपला जर कोणी असेल तर त्या आहेत सुषमा अंधारे. चला, आता शिंदे सेना झाली, उबाठा गट झाला. बरं, उबाठा गटामध्ये मिलिंद नार्वेकरला सुद्धा चान्स होता, अपेक्षा होती. अनिल परब यांना सुद्धा चान्स होता, अपेक्षा होती. पण दानवेच. आता दानवे यांना बळीचा बकरा करण्यात आलेला आहे की काही वेगळी खेळी आहे हे इतक्या लवकर तर काही कळणार नाही. त्याचं कारण असं आहे, उद्धव ठाकरे यांना पूर्ण खात्री आहे की कदाचित विधान परिषद निवडणूक आपण पराभूत होणार आहोत. म्हणूनच त्यांनी माघार घेतलेली आहे बॉस, म्हणूनच माघार घेतली. कारण लोकांमधून निवडून येण्याची यांची हिंमतच नाहीये. गेल्या वेळेस नरेंद्र मोदी यांनी कृपा केली, पण ज्यांना आपण फडतूस म्हटलेलो आहोत, कलंक म्हटलेलो आहोत, टरबूज म्हटलेलो आहोत, अशा व्यक्तीकडे अतिरिक्त मतांसाठी भीक मागणं ह्यांना पचनी पडलं नसावं किंवा ते मानवलं नाही यांना, किंवा ते मग तिथे स्वाभिमान अहंकार आडवा आला असेल. मग आता अतिरिक्त मतं मिळणार नाहीत आणि बाबाने जर खुन्नस ठेवली आणि मतं फोडली तर काय करता. म्हणून मग कच खाल्ली आहे आणि माघार घेतलेली आहे, सपशेल माघार. कुठेतरी असं वाटतं की अंबादास दानवे यांचा बळीचा बकरा करण्यात आलेला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट
यांच्याकडे सुद्धा नाराजांची संख्या कमी नाहीये. अनेक जण डोळे लावून बसलेले होते. अजितदादांनी तर 1-2 जणांना वचनही दिलेलं होतं. ते वचन पाळण्यात आलेलं नाहीये. पण एक जण अत्यंत नाराज आहे, ज्याचं नाव आहे अमोल मटणकरी, बाजारू विचारवंत. गोपीचंद पडळकर बोलले होते. हा बाजारू विचारवंत प्रचंड खवळलेला आहे. मला विश्वासात न घेता निर्णय घेण्यात आलेला आहे असं बोलून याने पक्षावरच खापर फोडलेलं आहे आणि सुनेत्रा वहिनींच्या निर्णय क्षमतेवर, त्यांच्या पक्षबांधणीवर सुद्धा बोट ठेवलेलं आहे. कदाचित लवकरच या बाजारू विचारवंत असलेल्या अमोल मटणकरीची पक्षातूनही हकालपट्टी होईल अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. कारण वारं त्याच दिशेने वाहत आहे असं स्पष्टपणे दिसतंय मित्रांनो. नाराजांची संख्या ही काही फक्त विधान परिषद निवडणुकीपुरतीच आहे का? तर नाही. महानगरपालिकेच्या वेळेस सुद्धा उबाटा गटामध्ये असंख्य उमेदवार नाराज झाले. अगणित ज्यांना अपेक्षा होती की उद्धवजी आपल्याला तिकीट देतील, नाही दिलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट जो होता तो तर महानगरपालिकेमध्ये शस्त्रच टाकलेले होते त्यांनी, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल तर बोलण्यात काही अर्थच नाही. काँग्रेस तर काय मिठापुरती राहिली ताटात आता फक्त. महानगरपालिकेत दिसून आले ते सगळं काही. आणि आता उबाटा गट सुद्धा तसाच मिठापुरता उरतो की काय अशी दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तुर्तास सांगणं फक्त इतकंच आहे की या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजांची संख्या ही दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहे. कदाचित अजून काही नावं समोर येतील. तुम्हाला काही नावं जर माहीत असतील मित्रांनो या नाराजांपैकी, कमेंटमध्ये निश्चित नमूद करा. आपण त्यांच्या नाराजीची कारणं काय काय आहेत ते सुद्धा शोधून काढूया आणि त्यावरही डिस्कस करूया. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. सुरुवातीला जे आवाहन केलेलं आहे मित्रांनो, ज्या सहकाऱ्यांनी आपल्याला योगदान दिलेलं आहे त्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. त्यांना त्यांच्या पावत्या मिळालेल्या देखील आहेत त्यांच्या सहकार्याच्या. मित्रांनो, आपल्या या सत्कर्मामध्ये कर्करोगग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी, अन्नदानासाठी पुढे या आणि सत्कर्म चालूच राहू द्या. शेवटी आपले कर्मच आपल्यासोबत येणार आहे. दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार, मर्जीनुसार तुम्हाला जे काही योगदान, सहकार्य करता येऊ शकतं ते निश्चित करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट परिवाराच्या व्हॉट्सअप आयडीवर ठेवा, म्हणजे त्याची पावती आपल्याला बनवता येईल. आपण एक अत्यंत मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलाय, तो म्हणजे वृक्षारोपण. मित्रांनो, झाडाखाली गाडी सगळ्यांना लावायची आहे, पण त्या गाडीला सावली मिळावी म्हणून झाड कोणी लावत नाही हो. चला ना, एक सामाजिक जाणीव म्हणून आपण ही जबाबदारी घेऊया. तुम्ही फक्त झाड लावायला मदत करा, परिवार त्याचं संगोपन करेल. तेव्हा रामाचं नाव घेऊन पुढे या मित्रांनो, ही काळाची गरज आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला महाप्रपंचला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम.